नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय काशीनाथ पाटील, राज्यशास्त्र विषय, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा. आज आपण मंत्रिमंडळ या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात आधी मंत्रिमंडळ म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर मंत्रिमंडळ म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या बहुमत प्राप्त पक्षातून एक नेतृत्व म्हणजे एक नेता निवडला जातो आणि त्याला केंद्रामध्ये पंतप्रधानाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाते आणि पूर्ण देशाची शासन व्यवस्था चालवण्यासाठी पंतप्रधान आपल्या विश्वासातील व्यक्तींचा आणि बहुमत प्राप्त झालेल्या पक्षातील व्यक्तींचा समावेश मंत्रिमंडळामध्ये करतात. मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही ही सर्वस्वी याचं स्वातंत्र्य हे पंतप्रधानांनाच असतं आणि त्या दृष्टिकोनातून बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान आणि त्यानंतर पंतप्रधान हा मंत्रिमंडळाची रचना करीत असतात. तर मंत्रिमंडळाची रचना जर आपण लक्षात घेतली तर मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात. एक म्हणजे कॅबिनेट दर्जाचे मंत्री, दुसरे म्हणजे राज्य दर्जाचे मंत्री आणि तिसरे म्हणजे उपराज्यमंत्री. सर्वसाधारणपणे आपण जर लक्षात घेतलं तर कॅबिनेट मंत्री जे असतात त्यांची संख्या ही जवळपास 15 ते 20 एवढी असते. हे मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाचे आणि निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे असलेले हे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्र्यांकडेच महत्त्वाची खाती देखील दिली जातात. यामध्ये गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, पंतप्रधान असतील, अर्थमंत्री असतील, नियोजन मंत्री असतील, अशा सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांमध्ये केला जातो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे राज्यमंत्री. कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्य करण्यासाठीच राज्यमंत्री काही नियुक्त केले जातात. यांची सर्वसाधारणपणे संख्या ही 20च्या आसपास असते. राज्यमंत्र्यांकडे दोन किंवा 3 खाती किंवा स्वतंत्र खाती ही ज्या खात्यावर जास्तीचा भार असेल तर अशा ठिकाणी स्वतंत्र खाती त्या राज्यमंत्र्यांकडे दिलेली असतात. यानंतर उपराज्यमंत्री हा मंत्रिमंडळातील 3ऱ्या क्रमांकाचा दर्जा आहे आणि उपराज्यमंत्र्यांची संख्याही जर पाहिली तर ती 10 ते 20च्या दरम्यान असलेली आपल्याला दिसते. सर्वसाधारणपणे ज्या खात्यांवर जास्तीची जबाबदारी असते अशा ठिकाणी उपराज्यमंत्र्यांचे नियुक्ती केले गेलेले आपल्याला दिसते. यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपराज्यमंत्री हे कार्य करत असताना आपल्याला दिसतात. उपराज्यमंत्री जे आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, ही एक महत्त्वाची तरतूद असलेली आपल्याला दिसते. मग अशा पद्धतीने मंत्रिमंडळाची सर्वसाधारणपणे रचना आपल्याला दिसते. पुढचा महत्त्वाचा भाग आहे की मंत्रिमंडळाची काही वैशिष्ट्ये देखील अभ्यासणं या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तर सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळाची काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया. यामध्ये संसदेचं सभासदत्व हे मंत्रिमंडळाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मंत्रिमंडळामध्ये ज्या व्यक्तींचा समावेश केला गेलेला असतो तर ती व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा या 2 सभागृहांपैकी एका सभागृहाचं सदस्य असणं गरजेचं असतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर मंत्रिमंडळामध्ये अशा व्यक्तीचा समावेश केला गेलेला असेल की ती दोन्ही पैकी एकाही सभागृहाचा सभासद नसेल तर 6 महिन्याच्या आत मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यानंतर
6 महिन्याच्या आत त्यांना दोघांपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व हे प्राप्त करणं बंधनकारक आहे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आहे की राजकीय एकजिन्सीपणा. सगळ्यात महत्वाचं आहे की लोकसभेमध्ये जे बहुमत प्राप्त झालेले पक्ष असतो तो राजकीय एकजिन्सीपणाच्या भावनेने एकत्र आलेला असतो आणि मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना सगळ्यांना सहकार्याच्या भावनेनेच काम करावं लागतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून राजकीय जे तत्व आहेत त्या दृष्टिकोनातून एकजिन्सीपणा त्यांच्यामध्ये असणं हे एक महत्वाचं तत्व आपल्याला वैशिष्ट्य मंत्रिमंडळाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक नेतृत्व. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणारे एक आणि एकमेव नेते असतात आणि पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळातील नेत्यांमधील आपसातील जर काही वाद असतील तर ते वाद देखील सोडवण्याचं कार्य करावं लागतं. तरच ते शासन किंवा ते सरकार हे अधिक परिणामकारकपणे राज्यकारभार करू शकतं. आणि म्हणून जर नेतृत्वांमध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना जर अनेक नेतृत्व तयार झालेत तर ते सरकार जास्त दिवस टिकू शकत नाही आणि म्हणून एकच नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला मानणारे सर्व मंत्रिमंडळ हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आणि असं एक नेतृत्वामध्ये एकमतानं काम करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे एक नेतृत्व हे अधिक परिणामकारकपणे राज्यकारभार चालवत असताना आपल्याला दिसतं. त्यानंतर मंत्रिमंडळाचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की गुप्तता. मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री असतात त्यांची ही आठवड्यातून एकदा बैठक होत असते. वेगवेगळ्या प्रकारचे धोरण आणि काही महत्वाचे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होतात आणि अशा वेळेस त्या निर्णयांच्या संदर्भात गुप्तता पाळण्याचं काम सर्वच सभासदांचं म्हणजे मंत्रिमंडळाचं असतं, मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचं असतं. त्या अनुषंगाने गुप्तता पाळण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची बाब मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्यांमध्ये असलेल्या आपल्याला दिसते. त्यानंतर सामूहिक जबाबदारी हा देखील एक महत्वाची बाब असलेली आपल्याला दिसते. मंत्रिमंडळाची जी जबाबदारी आहे ती कोणत्याही एका नेत्याची किंवा नेतृत्वाची एकमेव जबाबदारी नाही तर ती संपूर्ण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची मिळून ती सामूहिक जबाबदारी असते. म्हणून कोणताही धोरण असेल कोणताही निर्णय असेल तर अशा दृष्टिकोनातून ही सामूहिक जबाबदारी लक्षात घेतली जाते. पंतप्रधानाने जर राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा गृहीत धरला जातो आणि म्हणून अशा दृष्टिकोनातून सामूहिक जबाबदारीचं तत्व हे पाळत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून मंत्रिमंडळ हे संसदेला सामूहिकरित्या जबाबदार असते असं म्हटलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे धोरण निश्चिती. धोरण निश्चितीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर मंत्रिमंडळची जी नियुक्ती आहे ती मुळामध्येच शासन कारभार चालवत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या अधीनस्थ असलेलं जे मंत्रिमंडळ आहे यांच्यावर सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की धोरण निश्चित करणं, धोरण निर्माण करणं. धोरण निर्माण करण्याची जबाबदारी ही मंत्रिमंडळाची असते आणि त्या अनुषंगाने कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया देखील कायदेमंडळामध्ये केली जाते आणि म्हणून धोरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपतीच्या संमतीने धोरण निश्चितीचं कार्य हे केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. मंत्रिमंडळाची ज्या वेळेस बैठक होते त्या वेळेस त्या बैठकीचं अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवितात आणि मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला असतो त्याला राष्ट्रपतीची अंतिम स्वाक्षरी असणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मग मंत्रिमंडळाचं धोरण जे निश्चित केलेलं असतं ते हे सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार स्वीकारलं जातं. अशा पद्धतीने जर बघितलं तर मंत्रिमंडळाची जी वैशिष्ट्य असलेली आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मंत्रिमंडळाला संसदेचं सभासदत्व असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये राजकीय एकजिन्सीपणा असणं गरजेचं आहे. त्यानंतर एकमुखी नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर
गुप्तता जी आहे की मंत्रिमंडळातील निर्णयांमध्ये जी गुप्तता पाळली गेली पाहिजे, तर ती देखील बाब महत्वाची आहे. सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की धोरण निश्चिती. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर पंतप्रधान देखील ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून एखाद्या व्यक्तीला समाविष्ट करत असतात, त्यावेळेस या सगळ्याच मुद्द्यांचा लक्षात घेऊन विचारात घेऊन हे अशा व्यक्तीलाच स्थान देतात की ज्या व्यक्तीमध्ये अशी पात्रता आहे की ती कमीत कमी मंत्रिमंडळाचं जे वैशिष्ट्य आहे, गोपनीयता असेल, सामूहिक जबाबदारी असेल, एकमुखी नेतृत्वाचा स्वीकार असेल, जे व्यक्ती ह्या गोष्टी पाळू शकतात, अशाच व्यक्तींचा समावेश मंत्रिमंडळामध्ये सर्वसाधारणपणे केला गेलेला आपल्याला दिसतो. धन्यवाद.